पुन्हा एकदा हे आपलं मामाचं घर आणि आपण विजयदुर्गमध्ये आहोत. आणि हे बघा ही आमची क्रिशानी कशी खेळते स्कूटीवर. अरे अरे लाजली 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 लाजली, अरे लाजली. टी शर्ट बघून तुम्हाला वाटलं असेल की गोकुळाष्टमी आहे, तर गोकुळाष्टमी नाही आहे. तर आपण आलेलो आहोत विजयदुर्ग येथे. आणि विजयदुर्गमध्ये जे आहे आता आषाढी एकादशी निमित्त इकडे उत्सव असतो, सप्ताह असतो. तर आणि आजच्या दिवशी जे आहे गुरुपौर्णिमाच्या दिवशी त्यांची दहीकाला असते. तर ते हंड्या फोडत जाणार. तर हा उत्सव कसा पार पडतो ते आपण बघूया. नमस्कार, गुड आफ्टरनून. मी रुपेश केरकर तुमचं स्वागत करतो देवगडचा आरमारी या चॅनलवरती. आणि दुपारचे 2 वाजलेले आहेत आणि तुम्ही बघितलंच ते दहीकालाच्या हंड्या लागलेल्या आहेत. 5 हंड्या आहेत. आणि आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने या दहीकालाचा उत्सव हा जो आहे विजयदुर्ग येथे चाफे गल्ली मार्फत आज पार पडतोय. तर चाफे गल्ली यांचा जो आहे ॲक्च्युली हा उत्सव दरवर्षी असतो आषाढी एकादशी निमित्त. इथे आता विठ्ठल रखुमाई मंदिराच्या देवळात जे आहे सप्ताह असतो आणि तो आषाढी एकादशी निमित्त त्या ज्याची पारी असते तर ते सगळेजण जे आहेत ते आपापली दिंडी घेऊन या मंदिरात जातात आणि आपला उत्सव पार पाडतात. आणि आजच्या दिवशी जे आहे त्यांची दहीकालाने हा उत्सव पूर्ण समाप्त होतो. तर आज दहीकाला आहे. तर आपण त्या हंडी बघितल्यात, 5 हंड्या लागलेल्या आहेत. आणि 7 वर्षांनी चाफे गल्ली म्हणजे मामाजी राहतो जो एरिया तो चाफे गल्ली, तर ह्या चाफे गल्लीला 7 वर्षांनी जो आहे त्यांचा आज मान आहे. तर तो मान आता पूर्ण होत आहे. आणि भरपूर जल्लोषात जे आहेत मुंबईतले गावकरी जे ते सगळे नोकर चाकर ते आज या उत्सवासाठी जे आहेत जमा झालेले आहेत. तर आपण बघूया हा उत्सव कसा पार पडतोय. चला. तर हे बघा चाफे गल्ली विजयदुर्ग यांनी हे टी शर्ट्स छापलेले आहेत. मध्ये पांडुरंगाचं चित्र आहे आणि सारंग बंधू आणि परिवार यांच्यातर्फे हे टी शर्ट्स वाटले गेलेले आहेत. तर त्यांचे खूप खूप आभार. सर्व युवा मंडळींना त्यांनी टी शर्ट्स वाटलेले आहेत. आणि चाफे गल्ली कडून जे आहेत जेवढ्या महिला आहेत तर त्यांना साड्यांचं वाटप केलेलं आहे. तर अशा प्रकारे हे जो उत्सव जो आहे पार पाडत आहेत. आणि आपण चाललेलो आहोत आता विठ्ठल रखुमाई मंदिरात. आणि तिकडून मे बी वाजत गाजत इकडे घेऊन येतील. ते बघा हे विठ्ठल रखुमाई मंदिर आहे आणि ते आरतीला सुरुवात होते. आणि आरती संपन्न झाल्यानंतर इकडून सगळेजण दिंडी टाईप असं निघणार आहेत.
सुगर आरती आता इकडे संपन्न झालेली आहे आणि आता इकडून देवळातून पालखीचं वाजत गाजत जे आहे इथून प्रस्थान होणार आणि प्रत्येक ज्या हंड्या लावलेल्या आहेत तिकडे इकडची चाफे गल्लीतली मुलं जी आहेत ती हंडी फोडत जाणार आहे. तर आपण हा सोहळा बघतोय आहोत. तर आपलं नशीब चांगलं आहे, आपल्याला हा सोहळा बघता येतोय. चला जाऊया. देवळातली ही हंडी आता ही चाफे गल्लीतली मुलं जी आहेत ती फोडत आहेत. लाईव्ह बघतोय. अशा प्रकारे ही पालखी इकडून निघालेली आहे देवळातून आणि प्रत्येकीकडे अशी देवळवड करत जात आहे आणि आपण एक हंडी बघितली फोडताना आणि इथे पालखी आता आहे इकडे आणि आपण आता चाललो खाली अशी या मित्रांनो, विजयदुर्ग येथे आपण आषाढी एकादशी निमित्त इथे हरिनाम सप्ताह चालू आहे आणि आज आहे दहीकालाच्या ह्याने ती सांगता घेत आहेत. तर याच्याबद्दल आपण थोडक्यात माहिती घेऊया. देवधर साहेब त्यांच्याकडून पुन्हा चालू आहे. नमस्कार, मी प्रसाद देवधर. हा आमचा विठ्ठल हरिनामाचा सप्ताह जो आहे 1963 सालापासून अखंड चालू आहे. त्याच्या आधीपासून ही प्रथा चालू आलेली आहे. 63 सालापासून चालू झालेली प्रथा बघणारे अजून प्रत्यक्षदर्शी आहेत आमच्याकडे. हा पूर्ण गावाला सामावून घेऊन चालणारा उपक्रम आहे आणि असा आता उत्साही सप्ताह इथे जवळपास अस्तित्वात नाही. 7 दिवस लोक उभ्याने भजन करतात विठोबाचं आणि पूर्ण गावाला घेऊन हा उत्सव केला जातो. या उत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे सगळ्या वाड्या, सगळे वठार यांची क्रमाक्रमाने शेड्यूल केलं जातं आणि त्याप्रमाणे त्यांना सप्त्याला प्रहराला बोलवलं जातं. असं 7 दिवस प्रत्येकाचे 3 प्रहर असे 8 प्रहरकरी मंडळींकडून हा सप्ताह चालवला जातो आणि शेवटच्या म्हणजे गुरुपौर्णिमेच्या दिवशी ही अख्ख्या गावात फिरून हंडी फोडली जाते. ते प्रत्येकजण हौशीची हंडी बांधतं आणि ही हंडी आनंदाची हंडी असते. आणि असं झाल्यानंतर प्रत्येक देवळात जाऊन शेवटी आपल्या समुद्रकिनारा हे विसर्जित केला जातो. हा उत्सवाचा प्रतीक आणि तिथे आमचा उत्सव संपतो. धन्यवाद काका, उत्तम माहिती दिली आहे या सोहळ्याबद्दल. तुमचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. इकडे बघा पाण्याचा फवारा जो आहे या हंडीच्या इकडे त्यांनी आयोजित केलेलं आहे. तेव्हा पाण्याने पूर्ण हे
आणि दुपारी 2 वाजता हा जो उत्सव चालू झाला होता गोपाळकालाचा, तर या विजयदुर्गच्या गोपाळांनी आपल्या अनेक ज्या वाड्या आहेत त्या वाड्यांमध्ये जाऊन जे आहेत हंड्या फोडलेल्या आहेत. तर हे गोपाळ बालगोपाळ आता हे किल्ल्याजवळ इकडे येऊन ही कार्यक्रम जो आहे संपन्न होणार आहे. तर मी तर आता इथेच थांबतोय. तर मित्रांनो, हा तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर या देवगडचा आरमारी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया पुन्हा असंच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र, छत्रपती शिवाजी महाराज की जय.